आज मी इथे उभी आहे, पण माझे पाय अजूनही दुखत आहेत. का माहीत आहे? कारण मी आत्ताच ऑफिस संपून बाजारातून चक्रव्यूह पार करून आली आहे. आज मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे, जो माझ्या एकटीचा नाही, तर आपल्या समाजातील प्रत्येक कामकाजी महिलेचा रोजचा संघर्ष आहे. तो म्हणजे ऑफिस नंतरचा भाजी बाजार आणि भयानक धावपळ. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ऑफिसमध्ये कॉम्प्युटर समोर, मोबाईल समोर, स्क्रीन समोर डोळे फोडायचे, फाईल्स पूर्ण करायच्या, लोकांची बोलणी खायची आणि कसा बसा दिवस संपवायचा. वाटतं की चला आता घरी जाऊन शांतपणे चहा पिऊ, पण खरी दुसरी शिफ्ट तर ऑफिसच्या गेट बाहेर पडल्यावर सुरू होते. घरच्यांच्या गरजा, मुलांचा डबा आणि आठवड्याचा भाजीपाला करण्यासाठी जेव्हा आम्ही बाजाराच्या रस्त्याला लागतो, तेव्हा असं वाटतं की आपण युद्धभूमीवर आलो. आज संध्याकाळी मी जेव्हा बाजारात पोहोचले तेव्हाची परिस्थिती सांगते. दूरपर्यंत नुसती डोकी दिसत होती. गाड्यांचे कर्कश हॉर्न, भाजीवाल्यांचे मोठमोठ्याने ओरडणे, माणसांची अथांग गर्दी, त्यात सगळ्यांची मोठी दुखी म्हणजे बाईक पार्किंग. अहो, बाजारात साधी इंचभर जागा शिल्लक नव्हती. नो पार्किंगच्या बोर्ड खाली सुद्धा गाड्यांचा खच पडला होता. मी माझी स्कूटी घेऊन 10 मिनिटे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फिरत होते, पण गाडी लावायला जागाच नाही. कसा बसा 2 गाड्यांच्या मध्ये स्वतःची जड स्कूटी ओढून ताकद लावून डबल स्टँडवर उभी केली. तिथेच अर्धी ताकद संपली. त्यानंतर बाजारात पाऊल ठेवलं तर पाय ठेवायला जागा नाही. लोक असे धक्के मारत पुढे जात होते, जणू काही फुकट भाजी वाटप सुरू आहे. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आधीच पाठ आणि पाय मोडून आलेले असतात आणि इथे भाजी घेण्यासाठी पुन्हा अर्धा तास रांगेत उभं राहावं लागतं. भाजीवाल्याला सांगावं, दादा जरा लवकर द्या, तर तो म्हणतो, ताई सुट्टे पैसे काढा, रांगेत या. त्यात ऑनलाईन पेमेंट करायला जावं तर गर्दीमुळे नेटवर्क गायब. एका बाजूला भाजीची जड पिशवी, दुसऱ्या बाजूला पर्स, कपाळावर घामाच्या धारा आणि मनात विचार सुरू असतो, घरी पोहोचून अजून कपडे बदलायचे, चहा करायचे, रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आणि उद्या सकाळी पुन्हा डबा भरायचा आहे. आणि खरंच सांगते, स्त्री असणं सोपं नाही आणि त्यात कामकाजी स्त्री असणं म्हणजे रोज स्वतःच्या थकव्याशी एक युद्ध जिंकण्यासारखं आहे. आम्हाला शारीरिक आणि थकव्यापेक्षा या मानसिक धावपळीचा, या गर्दीचा, व्यवस्थेचा जास्त त्रास होतो. पण तरीही ही स्त्री घरी जाते, चेहऱ्यावर हसू आणते आणि पुन्हा कुटुंबासाठी उभी राहते. हा संघर्ष रोजचा आहे, पण मला आज वाटलं की हे वास्तव तुमच्यासमोर मांडावं.